गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार, आदाब, जय श्री राम. Today we are going to start our syllabus of science. In science there are two parts, science 1 and science 2. For board examination there are mainly three parts, science first for 40 marks, science second for 40 marks and practical exam for 20 marks. Okay? Today we will start from science first. See here, in science first there are 10 chapters. These 10 chapters are divided into two parts. That is, some of the chapters are from physics while some of the chapters are from chemistry. See here, science first. Here some of the chapters from physics while some of the chapters from chemistry. Okay. आता जर आपण पाहिलं तर यामध्ये फिजिक्सचा विचार केला तर फिजिक्स मध्ये जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. त्यानंतर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. त्यानंतर इकडे दुसरा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पुन्हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर हीट हा पुन्हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा पुन्हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर लेन्सेस हा पुन्हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. त्यानंतर मेटॅलर्जी हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. त्यानंतर कार्बन कंपाऊंड्स हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. आणि शेवटी स्पेस मिशन, स्पेस मिशन हा पुन्हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. ओके, म्हणजे सायन्स फर्स्टचा विचार केला तर फिजिक्सचे 6 चॅप्टर्स आहेत आणि केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर्स आहेत. हे फिजिक्सचे 6 चॅप्टर्स आपल्याला 20 मार्क्स साठी आहेत, तर केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर्स पुन्हा आपल्याला 20 मार्क्स साठी आहेत. आज आपण सुरुवात करणार आहोत केमिस्ट्रीनं. तुम्हाला माहित आहे की लाईफ मध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर केमिस्ट्री चांगली असली पाहिजे. बरोबर आहे? दोघांची केमिस्ट्री चांगली असेल, दोघांचं बॉन्डिंग चांगलं असेल तर आपण लाईफ सक्सेसफुल करू शकतो. म्हणून इथं सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत केमिस्ट्रीनं. आणि या ठिकाणी आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत, तो आहे चॅप्टर नंबर 3, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. पण सुरुवातीला आपण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहूया. पण इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न हाऊ कंपाउंड्स आर फॉर्मड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. पण कंपाउंड्स कसे तयार होतात याचा अभ्यास आपण लास्ट इयर मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. पण तुम्हाला माहित आहे की when 2 or more elements chemically combined with each other, then compounds are formed. Okay? But we have already studied the
the driving force behind the formation of chemical bond is to attain the electronic configuration of inert gases. पण या ठिकाणी कुठल्याही एलिमेंटला जर केमिकल कंपाऊंड तयार करायचा असेल, म्हणजे केमिकल बॉन्ड तयार करायचा असेल, तर त्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? तर ड्रायव्हिंग फोर्स आहे टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. मग इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मिळवायचं असेल तर एलिमेंट्स काय करतात हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय होतं की टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, metals have tendency to lose the electron while non-metals have tendency to accept or to gain the electrons. While there are some metalloids which can share the electrons for attaining the electronic configuration of inert gases. बरोबर आहे? पाहता या ठिकाणी इथं जर तुम्ही पाहिलं तर जे मेटल्स आहेत हे मेटल्स काय करतात? हे मेटल्स काय करतात तर इलेक्ट्रॉन लूज करतात. आणि फॉर एक्झाम्पल सोडियम, atomic number of sodium is 11, electronic configuration is 281. To attain the electronic configuration of inert gas, this sodium lose one electron and form Na plus ion. Here the electronic configuration of Na plus is 28. That is, this is the electronic configuration of neon. Okay? म्हणजे मेटल काय करतात या ठिकाणी त्याच्या व्हॅलेन्सी सेल मध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स लूज करतात आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करून इनर्ट गॅसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करतात. बरोबर आहे? आता दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या ठिकाणी काय होतं, जे नॉन मेटल्स आहेत हे नॉन मेटल्स काय करतात तर जे नॉन मेटल्स आहेत हे नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात. See here, for example, chlorine 17, electronic configuration 287. Okay? So chlorine accept one electron. See here, when chlorine accept one electron, it forms Cl minus ion having electronic configuration 288. This is the electronic configuration of inert gas argon. Okay? So to form the chemical bond, some elements lose the electron while some elements accept the electrons. Okay? Some elements lose the electron while some elements accept the electrons, but there are some elements like metalloid, they can share the electrons and attain the electronic configuration of inert gas. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये काय अडचण? चल पहिला पॉइंट पाहू आपण, केमिकल रिएक्शन. Some of the scientists of 18th and 19th century performed some basic experiments on chemical reactions. From this, they proved that during chemical reactions, composition of matter changes. During chemical reaction, the composition of the matter changes, and this change is permanent. In contrary, during physical change, only the physical properties of matter changes. There is no change in the chemical composition of matter, and generally this change is a reversible change. Generally this change is a temporary change. Okay? पहा या ठिकाणी केमिकल रिएक्शन होताना त्या मॅटर मध्ये केमिकल चेंजेस घडून येतात. मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की केमिकल चेंजेस होतात तेव्हा ज्या मॅटरचं कंपोजिशन आहे हे मॅटरचं कंपोजिशन तिथं चेंज होतं आणि चेंज झाल्यानंतर या ठिकाणी होणारा जो चेंज आहे बहुतेक हा चेंज कसा राहतो तर परमनंट राहतो. आणि फिजिकल चेंज मध्ये काय होतं तर फिजिकल चेंज मध्ये ओनली द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर चेंजेस. या ठिकाणी फिजिकल चेंज होताना जे मॅटर आहे या मॅटरच्या फक्त फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होतात.
या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नवीन पदार्थ तयार होत नाही. देयर इज नो चेंज इन द केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर अँड जनरली दिस चेंज इज अ टेम्पररी चेंज. ओके, आता या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करायचं आहे. बघा, फिनॉमिनॉन, फिजिकल चेंज, केमिकल चेंज. सी फर्स्ट एक्झाम्पल, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आइस इनटू वॉटर. Transformation of ice into water. What happens in this phenomenon? Only the state of water changes. That is, water in solid state is converted into liquid state. So this is the example of physical change. Okay? See another one, cooking food. Cooking food. This is the example of chemical change. Okay? See another one is ripening of fruits. Here raw fruits are converted into ripened fruits. Here change is a chemical change. Okay? See next example, milk turned into curds. Here milk is converted into curds, means during the change new substance is formed. So this is the example of chemical change. Okay? See another example, evaporation of water. What happens during the evaporation of water? Here water is converted into water vapor. That means only the physical state of substance changes. So this is the example of physical change. Okay? See another one, digestion of food in the stomach. You know that during digestion carbohydrates are converted into glucose. Proteins are converted into amino acids and fats are converted into fatty acid. So glucose, amino acid and fatty acids are new substances. So digestion of food in the stomach, this is the example of chemical change. Okay? See another one, size reduction of naphthalene balls evaporated to air. You know what is the naphtha balls? What is the naphthalene? Naphthalene is a sublimatory substance. Okay? At ordinary temperature, this sublimatory substances changes from solid to gaseous state. Here only the state of substance change. So this is the example of physical change. Okay? See another one, staining of Shahbaz of Kadapa type by lemon juice. See here, when lemon juice falls on the Shahbaz or Kadapa types, chemical reaction takes place and carbon dioxide gas is evolved. That means new substances are formed in this phenomenon. So this is the example of chemical change. And last one is breaking of glass objects on falling from a height. काय होतं, जर उंचावरून एखादी काचेची वस्तू खाली पडली तर तिचे स्मॉल पीसेस होतात. नवीन सबस्टन्स तयार होतो का? नाही. जे पीसेस होतात ते ग्लासचेच राहतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ फिजिकल चेंज. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. हे एक्झाम्पलचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस अशा प्रकारे. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतील, क्लासिफाय द फॉलोइंग फिनॉमिनॉन इनटू फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. यामध्ये असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतील. तुम्हाला ते फिजिकल चेंज आहेत का केमिकल चेंजेस आहेत हे पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येईल, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. अशा प्रकारचा टेबल दिला जाईल. या लेफ्ट साइडला काही फिनॉमिनॉन दिले जातील, राइट साइडला फिजिकल चेंज, केमिकल चेंज. कोणत्या प्रकारचा चेंज या ठिकाणी घडून येतो आहे हे तुम्हाला इथं सांगावं लागेल. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे. चला आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहू. बघा आता, लेट अस परफॉर्म सम ऍक्टिव्हिटीज. आता ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला कोणकोणते ॲपॅरेटस लागतात, काय केमिकल्स लागतात हे सुरुवातीला या ठिकाणी आपण घेणार आहोत. आता ॲपॅरेटस, काय काय ॲपॅरेटस लागतात आपल्याला? तर थर्मोमीटर, एक थर्मोमीटर लागतोय. इव्हॅपोरेटिंग डिश, एक इव्हॅपोरेटिंग डिश लागतोय. ट्रायपॉड स्टँड, एक स्टँड लागतोय. फनेल, त्यानंतर बन्सन बर्नर एक्सेट्रा. तर एवढे ॲपॅरेटस आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. ओके. त्यानंतर केमिकल्स,
एक्सपेरिमेंट करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला काय काय केमिकल्स लागत आहेत बघा. पहिला आहे लाइमस्टोन पावडर. लाइमस्टोनचा पावडर या ठिकाणी लागणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा पावडर लागणार आहे. त्यानंतर दुसरा केमिकल आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट लागणार आहे. त्यानंतर तिसरा आहे कॅल्शियम क्लोराइड. त्यानंतर चौथा आहे पोटॅशियम क्रोमेट. त्यानंतर पाचवा आहे झिंक डस्ट. त्यानंतर पुढचा आहे सोडियम कार्बोनेट. त्यानंतर आहे थॅलिक अनहायड्राइड. तर अशा प्रकारे आपल्याला इथं काही केमिकल्स लागणार आहेत. ओके, आता बघा प्रोसिजर काय म्हटलंय. कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज 1 to 5 as given below. Read and record the temperatures in the activities 2 to 4. पहा ऍक्टिव्हिटी नंबर 1 लक्षात घ्या. आता इथं काय सांगितलंय पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये. टेक अ स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन एन इव्हॅपोरेटिंग डिश. एक इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायचा आणि या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये थोडा लाइमस्टोन पावडर घ्यायचा आहे. हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्लू फ्लेम. आणि नंतर हा जो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे लाइमस्टोनचा पावडर घेतलेला आहे याला स्ट्रॉंगली हीट करायचा. बघा इथं मी लाइमस्टोनचा सायकल तुम्हाला दिलेला आहे, पाहून घ्या. सुरुवातीला कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 सॉलिड स्टेट मध्ये आहे. अनदर नेम लाइमस्टोन. बघा आता सुरुवातीला हा सायकल समजावून घेऊ, नंतर आपण केमिकल रिएक्शनच्या साहाय्याने त्याला एक्सप्लेन करू. पहा कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट दिला, कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट दिला तर कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं आणि काय तयार झाला, कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला. बघा कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट दिला तर काय तयार झाला, कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला, ज्याला लाईम असं म्हटलं जातं. सायकल समजावून घ्या सुरुवातीला. त्यानंतर या लाईम मध्ये जर आपण वॉटर ऍड केलं तर हा जो लाईम आहे म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आहे हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड दॅट इज CaOH2. ओके, आता बघा हा जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे डिझॉल्व इन वॉटर, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाला, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा सोल्युशन तयार झाला. म्हणजे इथं समजावून घ्या की कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्रेसिपिटेटच्या स्वरूपामध्ये काहीसा सॉलिड फॉर्म मध्ये तयार होतोय. त्याच्यामध्ये वॉटर ऍड केल्यानंतर तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतोय आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा सोल्युशन तयार होतोय. ओके, स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. त्यानंतर जर या कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशन मधून कार्बन डायऑक्साइड गॅस पास केला तर या दोघांमध्ये पुन्हा केमिकल रिएक्शन होतो आणि केमिकल रिएक्शन झाल्यानंतर पुन्हा काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट दॅट इज लाइमस्टोन. म्हणजे अशा प्रकारे लाइमस्टोन पासून सुरुवात झालेली आहे. लाइमस्टोनचं कन्व्हर्जन कॅल्शियम ऑक्साईड मध्ये लाईम मध्ये झालेलं आहे, पुन्हा लाईमचं कन्व्हर्जन कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये झालेलं आहे आणि पुन्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून लाइमस्टोन तयार झालेला आहे. म्हणून या ठिकाणी एक सायकल कंप्लीट झालेला आहे, म्हणून याला सायकल ऑफ लाइमस्टोन असं म्हटलेलं आहे. आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी काय केमिकल रिएक्शन करताय, या केमिकल रिएक्शन्स आपल्याला पाहिजे आहे. बघा सुरुवातीला काय केलंय लक्षात घ्या. सुरुवातीला पहिला रिएक्शन काय केलंय, कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे. दिस इज द कॅल्शियम कार्बोनेट. ओके, आता या कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिलेला आहे, बरोबर. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिला की कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं, कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि या केमिकल रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस त्या ठिकाणी रिलीज होतो. सायकल मधला पहिला स्टेप लक्षात आलं. When calcium carbonate is strongly heated, it decomposes into calcium oxide and carbon dioxide gas is released off. पहिला स्टेप लक्षात आला. आता दुसरा स्टेप बघा. आता या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेला आहे, बरोबर. बघा हा कॅल्शियम ऑक्साईड आहे. या कॅल्शियम ऑक्साईड मध्ये काय केलं तर वॉटर ऍड केलेला आहे,
बरोबर. कॅल्शियम ऑक्साईड मध्ये काय केलं तर वॉटर ऍड केलेलं आहे. बघा कॅल्शियम ऑक्साईड मध्ये वॉटर ऍड केलं की हा कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि या रिएक्शन मध्ये प्रचंड प्रमाणात हीट तयार होतो. हीट बाहेर टाकला जातो. बघा तर दुसरा दिला की कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो. ओके. When water is added in calcium oxide, it dissolves in water to form calcium hydroxide. ओके. आता तिसरा स्टेप बघा. तिसऱ्या स्टेप मध्ये काय झालंय समजावून घ्या. तिसऱ्या स्टेप मध्ये काय झालंय बघा. हा जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, हा जो कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, या कॅल्शियम हायड्रॉक्साईड मधून कार्बन डायऑक्साईड बबल पास केलेले आहेत. कॅल्शियम हायड्रॉक्साईड मधून कार्बन डायऑक्साईड गॅस पास केलेला आहे. पुन्हा या दोघांमध्ये केमिकल रिएक्शन होतो. काय तयार होतो कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो आणि वॉटर तयार होतं. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॅल्शियम कार्बोनेट पासून सुरुवात केलेली आहे, पुन्हा कॅल्शियम कार्बोनेट पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे एक सायकल कंप्लीट झालेली आहे. म्हणून याला आपण लाईम स्टोन सायकल असं म्हटलेलं आहे. तर आपली पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ही पहिली ऍक्टिव्हिटी इथं संपलेली आहे. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला फक्त सांगितलेलं आहे की कॅल्शियम कार्बोनेटचा पावडर घेतलेला आहे आणि त्याला स्ट्रॉंगली हीट केलेला आहे. तर काय होतं काय झालं की कॅल्शियम कार्बोनेटला स्ट्रॉंगली हीट केलं तर कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. लक्षामध्ये काय अडचण आता याच्यामध्ये ठीक आहे. चला रिमेनिंग ऍक्टिव्हिटी जी आहे याचा अभ्यास आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. ओके.